कर्मण्यवादी कार्यस्ते मा फलेषु कदाचन कर्मफल हेतुर्भुर्मा ते संघो सत्व कर्मणी. खरतर भगवद्गीतेमध्ये दिलेला हा संदेश प्रत्यक्ष ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या आचरणात आणला त्या महापुरुषांमध्ये एक आवर्जून नाव घ्यावं लागतं, ते स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकरांचं. खरतर आमच्या देशामध्ये अनेक नररत्न जन्माला आलेत, ज्यांच्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, दातृत्वाचा आणि व्यक्तित्वाचा विचार आणि आदर्श मनामध्ये रेंगाळत राहावा आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आयुष्याच्या पायवाटा चालत्या व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवून अशी काही धुरंधर व्यक्तिमत्व या मातीत जन्माला आली. या सगळ्या आदर्शांच्या मांदियाळींमध्ये एक ज्वलंत, जिवंत, जाज्वल्यमान, तेजपुंज, तेजोमय असा धगधगता अंगार म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. खरतर सावरकरांवर भाष्य करत असताना सावरकर नेमका कुठल्या शब्दात सांगायचे, सावरकरांचा नेमका कुठला पैलू नजरेसमोर आणायचा, हा प्रश्न प्रत्येक अभ्यासकापुढे आणि संशोधकापुढे निर्माण होत असतो. कारण सावरकर हे एक दोन शब्दात सांगणं शक्य होत नाही. 4 आंधळ्यांची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. 4 आंधळे असतात, त्यांच्या समोर एक हत्ती ठेवला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की हत्तीच्या कुठल्याही भागाला स्पर्श करा आणि सांगा की हत्ती कसा आहे. एक आंधळा हत्तीला स्पर्श करतो, त्याच्या हातात पाय येतो, तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. दुसरा आंधळा स्पर्श करतो, त्याच्या हातात शेपूट येते, तो म्हणतो हत्ती दोरीसारखा आहे. सावरकरांबद्दल अभ्यास करताना या आंधळ्यासारखीच प्रत्येक अभ्यासकाची आणि संशोधकाची अवस्था होऊन जाते. सावरकरांचा कुठला पैलू हातात येईल आणि सावरकर तसे आहेत तसं सांगेल. सावरकरांचं वक्तृत्व कोणतरी बघेल आणि सावरकर उत्तम वक्ता होते असं म्हणेल. सावरकरांचा ऐतिहासिक ग्रंथ कोणतरी बघेल आणि सावरकर एक इतिहास संशोधक होते असं म्हणेल. सावरकरांचा सामाजिकभिमुख कार्य कोणतरी बघेल आणि सावरकर समाजकारणी होते असं म्हणेल. सावरकरांची देशाबद्दलची एकात्मतेची भावना कोणीतरी जाणेल आणि सावरकर एकात्मतेचे पुजारी होते असं म्हणेल. सावरकरांची राष्ट्रभक्ती कोणतरी जाणेल आणि सावरकर एक निस्सीम राष्ट्रभक्त होते असं म्हणेल. सावरकरांचं क्रांतिकारक कार्य कोणतरी बघेल आणि सावरकर एक उत्तम क्रांतिकारक होते असं म्हणेल. सावरकरांचं हिंदुत्व कोणतरी जाणेल आणि सावरकर हिंदुत्ववादी होते असं म्हणेल. सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन कोणतरी बघेल आणि सावरकर विज्ञानवादी होते असं म्हणेल. जो पैलू हातात येईल त्या पैलूमध्ये सावरकर आढळले जाते आणि बघता बघता सावरकरांचं जीवनचरित्र तुमच्या आमच्या नजरेसमोर उभं राहील. खरं तर नाशिक जिल्ह्यात जन्मलेले सावरकर प्राथमिक शिक्षण नाशिकमध्येच झालं. बालपणापासून अत्यंत बुद्धिमान, वक्तृत्व संपन्न असणार, भाषेवर अत्यंत प्रभुत्व असणार, काव्य रचनेत निष्णात, जेवढी जिव्हाच्या ताकदीने चालवीत तेवढी लेखणी सुद्धा. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना केल्या. मातृभूमीविषयी असणारी त्यांची तळमळ, मातृभूमीवर असणारं त्यांचं निस्सीम प्रेम, जसा एखादा धगधगता असणारा यज्ञ सातत्यानं पेटत राहावा तशी गुलामगिरी विरुद्धची आग त्यांच्या मनात सातत्यानं पेटत होती. स्वतःलाच ते सातत्यानं एक प्रश्न विचारित होते की का हा देश पारतंत्र्यात गेला असावा, ज्या देशानं साऱ्या विश्वाला आपलं म्हणलं, ज्या देशामध्ये ज्ञानाची गंगा सातत्यानं वाहत राहिली, ज्या देशानं परक्यांनाही आपलं मानलं, परधर्मियांनाही आश्रय दिला, तेच परकीय आज डोक्यावर बसून थया थया नाचतायत. 700-800 वर्ष देश गुलामगिरीत खितपत पडला. मोहम्मद गजनी, मोहम्मद कासिम पासून मुघल सम्राट शहाजहान औरंगजेब पर्यंत साऱ्या परकीय आक्रांतांनी देश भरडून काढला, देश अस्थिर बनवला आणि त्याचाच पुढे फायदा घेऊन इंग्रजांनी 150 वर्ष देश काबीज केला. ही मनातील आग त्यांच्या मनात सातत्यानं धगधगत होती. भारत मातेची झालेली ही दुरावस्था बघून जीव तळमळत होता. एखाद्या यज्ञ कुंडामध्ये आहुती द्यावी असा धडाडून पेटलेला यज्ञ असे सावरकर सूर्यासारखे तळपत होते. पण वय लहान होतं, करणार काय. त्याच वेळी एक घटना घडली. चाफेकर बंधूंनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एका ब्रिटिश अधिकारी रँडचा खून केला. ब्रिटिशांनी चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा फरमावली. चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाल्याचं वृत्त सावरकरांना कळालं आणि अतिशय कोवळ्या वयातल्या सावरकरांवर प्रचंड आघात झाला. त्यांच्या मनातली धगधगत असणारी आग बाहेर पडली आणि आपल्या कुलदेवतेसमोर त्यांनी शपथ घेतली की देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारीन आणि मारिता मारिता मरे तो झुंजेन. ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. सशस्त्र क्रांतीचा लढा उभारून क्रांतिकारक निर्माण केलेत. नवतरुणांच्या मनामध्ये नवचेतना जागृत केली. सावरकर तरुणाईला म्हणायचे
की आता लेखण्या बाजूला ठेवा आणि पिस्तूल हातात घ्या, कारण शत्रू हा तुमच्या लेखणीनं वाकणारा नाही. शत्रूला जर नमवायचं असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. आणि बघता बघता क्रांतिकारकांची एक फौज निर्माण होऊ लागली. पुढे 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर अभिनव भारतमध्ये केलं आणि त्याच्या माध्यमातून नवीन क्रांतिकारक प्रेरित करत राहिलेत. पण सावरकर हे केवळ क्रांतिकारक होते असं नाही, तर ते एक विचारक सुद्धा होते, एक तत्वज्ञ सुद्धा होते. तत्कालीन परिस्थिती ते जाणून होते. जर मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, परकीय आक्रमणं जर थोपवायची असतील तर केवळ ताकदीचा वापर करून चालणार नाही, तर त्यासाठी ज्ञान मिळवणंही सुद्धा आवश्यक आहे. तत्कालीन परिस्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून कायद्याचं ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. ब्रिटिशांची कायदे प्रणाली समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून सावरकर लंडनला गेलेत. त्याच वेळेस लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा होते. तेही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अहोरात्र झुंजत होते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि सावरकरांना शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून दिली. बघता बघता सावरकरांनी कायद्याचं सखोल ज्ञान प्राप्त केलं. बॅरिस्टरची पदवी पूर्ण केली. पण पदवी बहाल करताना ब्रिटिशांनी एक अट घातली की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राजकारणामध्ये सावरकरांनी सहभाग घेऊ नये. जणू काही ब्रिटिशांनी सावरकरांची एक धास्तीच घेतली होती. आणि खरं आहे, तत्कालीन काळामध्ये ब्रिटिशांना जर कुणाचा सगळ्यात जास्त धोका जर वाटत असेल ना, तर तो म्हणजे सावरकरांचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोसचा. कारण या दोघांना ब्रिटिशांची कूटनीती जाणून माहिती होती. ब्रिटिशांनी या देशात जे काही धर्माचं विभाजन केलं होतं हे दोघेही जाणून होते. आणि म्हणून ब्रिटिशांनी सावरकरांवर अट घातली की आम्ही बॅरिस्टरची पदवी तुम्हाला बहाल करू, पण तुम्हाला भारताच्या राजकारणात सहभाग घेता येणार नाही. सावरकर ब्रिटिशांच्या या मागणीला भीक घालणारे नव्हते. सावरकरांचा बाणेदारपणा ब्रिटिशांना कदाचित माहीत नसावा. सावरकर म्हणाले, एका कागदाच्या तुकड्यासाठी मी माझ्या देशाला गहाण ठेवू शकत नाही. माझा देश माझ्यासाठी सर्वोपरी आहे. आणि बेधडकपणे सावरकरांनी बॅरिस्टरची पदवी नाकारली आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःला झोकून दिलं. लंडनमध्ये राहूनही सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळ उभारली. क्रांतिकारकांना प्रशिक्षण देत राहिले. बॉम्ब कसे बनवावेत, पिस्तुला कशा तयार कराव्या, परकीय गुलामगिरीतून बाहेर कसं पडावं याचं मार्गदर्शन ते आपल्या सहकार्यांना देत राहिले. रात्रंदिवस फक्त स्वातंत्र्याचा ध्यास बस. बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव निरंजन पाल हे त्यावेळी लंडनमध्ये होते. त्यांनी सावरकरांना जवळून पाहिलं होतं आणि ते एका पुस्तकात म्हणतात की हिंदुस्थानात अनेक लहान मोठे पुढारी होऊन गेले, अनेक राजकारणी झालेत, पण रात्रंदिवस स्वातंत्र्याचा ध्यास लागलेली सावरकरांसारखी व्यक्ती मी दुसरी कुठं पाहिली नाही. सावरकर सूर्य होते तर आम्ही त्यांचे उपग्रह होतो. एवढं सावरकरांनी स्वतःला या यज्ञकुंडामध्ये वाहून घेतलं होतं. पण दुर्दैवानं ज्यावेळेस सावरकरांवर काही लोक टीका करताना दिसतात, त्यावेळेस त्यांच्या नादानपणाची आणि त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. आम्हाला खरे सावरकर कधी कळलेच नाहीत. जर कळाले असते तर आज या देशाची ही अवस्था झाली नसती. पण दुर्दैव या देशाचं, आम्ही नको त्या व्यक्तींना महान केलं आणि जे खरंच महान होते त्यांना आम्ही कधी समजूनच घेतलं नाही. ज्यावेळेस वंगभंगाची चळवळ सुरू होती, ब्रिटिश सरकारची दडपशाही सुरू होती, त्यावेळेस अनेक क्रांतिकारकांना शिक्षा झाल्या. खुदीराम बोस यांना फाशी झाली. लोकमान्य टिळकांनाही 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्याचवेळी मदनलाल धिंगरा नावाचा क्रांतिकारक लंडनमध्ये होते. त्यांनी ब्रिटिश अधिकारी कर्झन वाइली याला गोळ्या झाडून ठार केलं. इकडे हिंदुस्थानात अनंत कान्हेरींनी ब्रिटिश अधिकारी जॅक्सनचा वध केला आणि दोघांचा खुनाचा आरोप हा सावरकरांवर लागला. सावरकरांविरुद्ध अटक वॉरंट निघालं. त्यांना अटक झाली. न्यायाधीशासमोर त्यांना पेश केलं आणि सावरकरांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 50 वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 50 वर्ष. दुसरं कुणी जर असतं ना तर तिथं चक्कर येऊन पडलं असतं. ज्यावेळी सावरकरांना अटक झाली त्यावेळेस त्यांचं वय होतं फक्त 28 वर्ष. 28 आणि शिक्षा झाली ती 50 वर्षाची. म्हणजे 28 आणि हे 50 म्हणजे 78 वर्ष. हे सारं आयुष्य कारागृहातच काढावं लागेल. या एकाच धक्क्यानं कुणीही हतबल झालं असतं, कुणीही घाबरलं असतं. पण सावरकर यत्किंचितही घाबरले नाहीत, बिथरले तर अजिबात नाहीत. उलट एक ब्रिटिश अधिकारी आश्चर्यानं सावरकरांना म्हणाला की 50 वर्ष शिक्षा. तसे सावरकर उद्गारले,
50 वर्ष तुमचं राज्य तरी टिकणार आहे का? हा सावरकरांचा विवेक होता, हे त्यांचं आत्मबल होतं, हे त्यांचं धैर्य होतं, हे त्यांचं साहस होतं. कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची त्यांची जिद्द होती. सावरकरांचा हा सगळ्यात महत्वाचा गुण होता की सावरकर कधीही कुणाला घाबरले नाहीत, अजिबात नाही. परिस्थिती कुठलीही असो, त्यांच्या आयुष्यात अनेक जीवघेणे प्रसंग आलेत, पण सावरकर त्याला पुरून उरले. सावरकरांच्या नजरेसमोर होतं ते शिवरायांचं स्वराज्य. शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या सोबतीनं परकीय गुलामगिरी नष्ट केली, शत्रूला सवोची पळ करून सोडलं. जर शिवाजी महाराज घाबरले असते तर स्वराज्य निर्माण करू शकले नसते. आणि म्हणून तोच आदर्श ठेवून सावरकर सातत्यानं निरळ्या छातीनं झुंजत राहिले. सावरकरांना अंदमानाच्या कारागृहात बंदिस्त केलं गेलं. हातामध्ये लोखंडी बेड्या, पायामध्ये साखळदंड आणि बंदीवानाचे कपडे घातलेले सावरकरांना एका काळा कुठलीत बंदिस्त करण्यात आलं आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करायला सुरुवात झाली. त्यांना शिक्षा म्हणून नारळाची साल कुटण्याचं काम दिलं. नारळाची साल कुटता कुटता हाताची साल सुद्धा निघून जात, हात रक्तबंबाळ होत, पण तरीही सावरकर सगळं सहन करत होते. कोलू फिरवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जाई. कोलू म्हणजे बैलाऐवजी बंदीवानाला जुंपायचं आणि त्याला तेलाचा घाणा फिरवला जाईल. घाणा सारखा फिरवत राहायचा, बसता कामा नये. तो घाणा फिरवताना एखादा चांगला पैलवान सुद्धा रडकुंडीला येत असत. कोलू फिरवताना अतिशय तोंड कोरडं पडायचं, तहान लागायची, पण कैद्याला फक्त 2 कटोरेच पाणी द्यायचं. इतका अनन्वित अत्याचार करण्यात आला, पण सावरकर हे सगळं सहन करत राहिलेत, सोचत राहिलेत. आपल्या या देशासाठी, आपल्या या मातृभूमीसाठी सहन करत राहिलेत, या राष्ट्रासाठी, राष्ट्रधर्मासाठी. खर तर एका कवीनं म्हटलंच आहे की धन्य धन्य ती भारत माता की जिच्या कुशीत सावरकरांसारखा वीरपुत्र जन्माला आला. आणि खरं आहे, आम्ही सुद्धा स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आमच्या देशात सावरकर जन्माला आले. अभिमान वाटायला हवा. अंदमानात असतानाच धर्मशुद्धीची चळवळ सुद्धा त्यांनी उभारली. कारागृहात हिंदू कैदींबरोबर मुस्लिम कैदी सुद्धा होते. ते हिंदूंचा छळ करायचे, कपटाने मुस्लिम करायचे, त्यांना बाटवायचे. हिंदूंच्या अन्न पाण्याला स्पर्श करून हिंदूंना हिणवायचे की तुम्ही अन्न खाल्लं की तुम्ही सुद्धा मुस्लिम व्हाल. सावरकरांनी ही त्यांची नोटकी बंद केली. अंदमानाच्या कारागृहात असताना त्यांनी इस्लामीकरण रोखलं. जबरदस्तीनं मुस्लिम झालेल्या हिंदूंना त्यांनी पुन्हा हिंदू करून घेतलं. सावरकर नेहमी म्हणायचे की असं अन्न स्पर्श करून, छळ करून, कपटाने कधी धर्म परिवर्तन होत नसतं. मुस्लिमांचा मुस्लिम म्हणून सावरकरांनी कधीही द्वेष केला नाही, पण कट्टरता राष्ट्रविरोधी विचारांवर त्यांनी कठोरपणे प्रहार केलाय, सातत्यानं. अंदमानाच्या कोठीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होतं. ब्रिटिशांची बदललेली नीती त्यांना दिसत होती. मुस्लिम लीगचा वाढता मुजरपणा सावरकरांना अस्वस्थ करीत होता. ब्रिटिश हे मुख्य शत्रू नाहीतच, ते कधीतरी देश सोडतीलच, पण पुढे हिंदू संघटन करणं हे त्यांनी ओळखलं होतं. कारागृहात असतानाच त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत. हिंदू पथपातशाही नावाचा ग्रंथ लिहिला, हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला. त्या हिंदुत्व नावाच्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाची एक व्यापक अशी व्याख्या केली. हिंदुत्व नेमकं कशाला म्हणावं, हिंदू नेमकं कुणाला म्हणावं, हिंदुस्थान या नावाचा नेमका अर्थ तरी काय, हिंदुस्थानचा इतिहास तरी काय, या साऱ्या गोष्टीचं विश्लेषण या ग्रंथात त्यांनी केलंय. सिंधू नदीपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हा सारा भूखंड म्हणजे हिंदुस्थान. आणि त्या हिंदुस्थानात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ज्याची जन्मभूमी, कर्मभूमी आणि पुण्यभूमी हीच आहे, असा प्रत्येक व्यक्ती हा हिंदूच. मग तो कुठल्याही जातीचा असो, पंथाचा असो. केवढी व्यापक व्याख्या आहे. ज्याला ही भारत माता आपली मातृभूमी वाटते, ज्याला भारतीय संस्कृती ही आपली संस्कृती वाटते, ज्याचे पूर्वज हे भारतीय परंपरेतलेच वाटतात, ज्याला प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे आपलेच पूर्वज वाटतात, ज्याला भगवान गौतम बुद्ध, महावीर, जैन, गुरु नानक आपलेच वाटतात, ज्यांची कर्मभूमी आणि पुण्यभूमी हीच आहे, असे सारे हिंदूच आहेत. आणि त्यांची हीच भारतीय परंपरा, हीच त्यांची जीवनशैली म्हणजेच हिंदुत्व. केवढी व्यापक व्याख्या सावरकरांनी आम्हाला दिली, केवढी व्यापक. साऱ्या हिंदुस्थानाला त्यांनी एकत्र केलंय. पण सावरकर असंही म्हणतात की ज्यांची जन्मभूमी कदाचित हिंदुस्थान असेल, काय, ज्यांची जन्मभूमी कदाचित हिंदुस्थान असेल पण निष्ठा जर परदेशात असेल तर ते कदापि हिंदू होऊ शकत नाहीत.
कारण संकटकाळी त्यांची निष्ठा ही परदेशासाठीच असेल आणि हाच राष्ट्रासाठी सगळ्यात मोठा धोका आहे, सगळ्यात मोठा. खरं तर आमच्या देशामध्ये अनेक जाती धर्म पंथाचे लोक राहतात, पण हे सारे एकाच वटवृक्षाचे फांदे आहेत. या सगळ्यांची नाळ ही हिंदुत्वाशी जोडली गेली आहे. गौतम बुद्ध आमचेच आहेत, महावीर आमचेच आहेत, गुरु नानक गुरु गोविंद सिंग आमचेच आहेत, महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी आमचेच आहेत. हे भारतीय परंपरेतलेच, भारतीय संस्कृतीतलेच. यांनीच भारतीय परंपरेचं संस्कृतीचं रक्षण केलं, यांनीच हिंदुत्वाचं रक्षण केलं. आणि म्हणून सावरकर म्हणतात, जर या साऱ्यांना जो आपले पूर्वज मानत असेल तो हिंदू आणि तोच खरा या राष्ट्राचा आधार आहे. परदेशातल्या एखाद्या तीर्थस्थळावर निष्ठा ठेवणारा व्यक्ती, परदेशातली संस्कृती आपली संस्कृती मानणारा व्यक्ती राष्ट्राचा आधार कधीही होऊ शकत नाही. त्याचा नेहमी राष्ट्राला धोकाच राहणार. हे सावरकरांचं परखड मत होतं आणि कालांतराने का होईना त्यांचे विचार आज खरे ठरतायत. आज हिंदुस्थानाची तुकडे करण्याची भाषा वापरली जाते हे सावरकरांनी खूप आधीच ओळखलं होतं. आणि म्हणून सावरकरांना हिंदू संघटित होणं ही काळाची आणि राष्ट्राची गरज वाटत होती. जात धर्म पंथ बाजूला ठेवून आम्ही फक्त हिंदू आहोत या एकाच शब्दाखाली संघटित होणं ही राष्ट्राची गरज निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्याचं नाव ठेवलं हिंदवी स्वराज्य. का? ते एखादं परकीय नाव सुद्धा ठेवू शकत होते. हिंदवी स्वराज्यच का? कारण शिवाजी महाराजांना हिंदुस्थानचा इतिहास माहीत होता. परकीय आक्रांतांनी हिंदुस्थानवर जे काही आक्रमण केलं होतं, जी काही लुटमार केली होती, हे शिवाजी महाराज जाणून होते. मोहम्मद बिन कासिम पासून तुगलक सुलतान शहाबुद्दीन खोरी, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, शहाजहान, औरंगजेब पर्यंत साऱ्या परकीय राज्यकर्त्यांनी हिंदुस्थान भरडला होता. इस्लामच्या नावाखाली कत्तली आरंभल्या होत्या. जबरीने धर्म परिवर्तन केलं जात होतं. संपूर्ण हिंदुस्थानात इस्लामचा प्रसार करणं हे या सगळ्या परकीय राज्यकर्त्यांचं ध्येय शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नाव ठेवलं हिंदवी स्वराज्य. स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, हिंदू बादशाही निर्माण केली. पण राज्याभिषेक करून घेताना त्यांनी बादशाह पदवी नाही घेतली, सुलतान पदवी नाही घेतली, सम्राट पदवी नाही घेतली. पदवी घेतली ती भारतीय संस्कृतीतली, भारतीय परंपरेतली छत्रपती. जगाच्या पाठीवर असा दुसरा राजा नाही की ज्याची पदवी छत्रपती आहे. हा शिवाजी महाराजांचा जय जयकार. शिवाजी महाराजांनी ते निर्माण केलं. म्हणून इतिहासकार म्हणतात ना की जर शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर हिंदुस्थानात एक हिंदू उरला नसता. 33 कोटी देवी देवता एका बाजूला आणि एकटे शिवाजी महाराज एका बाजूला असं म्हणतात ना, ते खरंच आहे. सावरकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं तेच कार्य पुढे नेलंय. उभ्या आयुष्यात सावरकरांनी आपल्या आदर्श स्थानी जर कोणाला ठेवलं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या स्वप्नातला हिंदुस्थान घडवण्यासाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान करणारा हा वीर आहे. सावरकर हे केवळ हिंदू संघटक होते असं नाही, तर ते एक समाज सुधारक सुद्धा होते. सामाजिक क्रांती म्हणून त्यांनी अनेक बदल समाजामध्ये केले. अस्पृश्य समाजासाठी प्रचंड संघर्ष केलाय. अस्पृश्य समाज, दलित समाज हा काही वेगळा समाज नाही, तो आपलाच आहे. आपल्याच समाजाची विटंबना करणं ही योग्य नाही. ते प्रचंड ताकदीनिशी अस्पृश्य समाजाच्या पाठीशी उभे राहिलेत. तत्कालीन काळात अस्पृश्य समाजासाठी मंदिर प्रवेश निषिद्ध मानला जायचा. सावरकरांनी ते बंद केलं. 500 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुले केली. 500. रत्नागिरीत पतित पावन मंदिर उभारलं. सगळ्या जाती धर्मासाठी खुलं केलं. समाजामधल्या अनेक चुकीच्या रूढी परंपरा त्यांनी मोडल्यात. जातीपाती नष्ट व्हाव्यात म्हणून आंतरजातीय विवाहांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं. नुसतं प्रोत्साहन नाही, कैक आंतरजातीय विवाह लावलेत सुद्धा. सावरकर नेहमी म्हणायचे की आम्ही या जातीपातीच्या बंधनातून मुक्त होऊन फक्त हिंदू म्हणून संघटित झालं पाहिजे. हिंदुत्वाच्या छत्रछायेखाली एकत्र आलं पाहिजे, तरच देशाचा उद्धार होईल, तरच एक राष्ट्र निर्माण होईल. एवढंच नाही, सावरकरांनी इतिहास संशोधन सुद्धा केलंय. इतिहास घडवणारे इतिहासकार म्हणून सावरकरांचा उल्लेख केला जातो ना, तो खरंच आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत. 1857चे स्वातंत्र्य समर, काळे पाणी, क्रांती घोष, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र दर्शन, हिंदू पद पातशाही इत्यादी ग्रंथ लिहिलेत. अनेक काव्य लिहिलीत, महाकाव्य लिहिलीत, अनेक कविता रचल्यात. त्यांचा कविता संग्रह आजही कवींना प्रेरणा देत राहतो.
भाषा शुद्धीची चळवळ सुद्धा सावरकरांनी उभारली. त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व एवढं प्रचंड होतं की त्यांनी अनेक समर्पक शब्द आम्हाला सुचवले. आज आम्ही ज्या मराठीमध्ये जे काही मोठे मोठे शब्द वापरतो, क्रमांक, चित्रपट, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, विधिमंडळ, महापौर, अर्थसंकल्प असे अनेक शब्द सावरकरांनी आम्हाला दिलेत. अहो, खरं तर हे सावरकरांचं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व कधीतरी आम्ही नजरेसमोर आणलं पाहिजे. त्यांची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आम्ही अंगीकारायला पाहिजे. त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा, त्यांचं बलिदान एवढं प्रचंड आहे की माझ्यासारख्याला म्हणावंसं वाटतं की सावरकर हे एखाद्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती देणारा एक धगधगता अंगार आहे. त्यांची गरज या केवळ संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला आहे. त्यांच्या विचारांचा जागर करणं आणि त्यांचं अनुकरण करणं ही काळाची आणि राष्ट्राची गरज आहे.